बदललेल्या जीवनशैलीमुळे पांढऱ्या केसांची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। बघा, कमी वयामध्ये केस पांढरे होत चाललेले आहेत। एवढंच नाही तर लहान मुलांचे केस सुद्धा तुम्हाला पांढरे होताना दिसणारे आहेत। आता यामागची कारणं भरपूर आहेत आणि यावरती डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आता बघा, लहान लहान मुलांचे केस पांढरे होण्याची कारणं जे आहेत ते सगळं काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेलच। पण आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर बघा, हे जे पांढरे झालेले केस आहेत या केसांना आपल्याला असा एक लेप लावायचा आहे। आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा लावू शकता तुम्ही। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हा जो लेप आहे तो 2 वेळा लावू शकता आणि शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी नक्की लावू शकता। हे जर तुम्ही फॉलो नियमित केलं तर ताईंनो, तुमचे जे केस आहेत किंवा तुमच्या मुलांचे जे केस आहेत ते झालेले पांढरे केस काळे होण्यासाठी नक्की मदत होते। बघा, त्यासाठी आपल्याला लोखंडाची कढई घेतलेली आहे, 3 ते 4 रेटा घ्यायच्या आहेत, थोड्याशा चिक्कीच्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि आवळा घ्यायचा आहे। आवळा इथं नक्की घ्यायचा आहे आपल्याला, अर्धी मूठ आवळा घ्यायचा आहे आणि उकळलेलं गरम गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे झाकून ठेवायचे रात्रभर। बघा, रिठा ज्या आहेत त्या फोडून घेतल्या होत्या, बिया आपल्याला नको आहेत, बिया काढायच्या आहेत, फक्त रिठाची कवच जे असतं वरचं तेच आपल्याला हवं आहे। आता हे रात्रभर भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि याचा कलर जो आहे तो असा झालेला आहे। लोखंडाची कढई आणि आवळा यामुळे याचा कलर जो आहे तो असा होतो। इथं तर आपल्याला लोखंडाची कढईच वापरायची आहे आणि आवळाच वापरायचा आहे। आवळा पावडर वगैरे शक्यतो ताईंनो वापरू नका। प्युअर आवळा जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो। त्यासाठी सुकलेला आवळा आपण घेतलेला आहे। सगळ्या वस्तू आपण सुकलेल्याच घेतलेल्या आहेत। आवळा, रिठा, शिकेकाई। आता हे रात्रभर ठेवलेलं आहे आणि हे सॉफ्ट झालेलं आहे। हाताने या पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ग्लोव्ज असेल तर तुम्ही ग्लोव्ज वापरू शकता। माझ्याकडे ग्लोव्ज नाही आहे आणि शक्यतो मी घरीच राहते, म्हणजे कुठे बाहेर जात नाही, त्यामुळे हाताने जरी तुम्ही हे मॅश केलं तरी चालतं। पण ज्या पण स्त्रिया वर्किंग वुमन्स आहेत त्यांना हात काळे वगैरे झालेले अजिबात चालत नाहीत, त्यांनी ग्लोव्ज नक्की वापरावं, एवढं मी सांगेन। बघा, आता व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला याला शिजवायचं आहे। साधारणतः 20 ते 22 मिनिट लागतील याला शिजायला आणि तोपर्यंत आपण हे शिजतच ठेवायचं आहे। व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती। मध्ये आधी एखाद वेळेस तुम्ही जर मीडियम गॅस केला तरी चालतं, पण कंटिन्यू मीडियम गॅस ठेवायचा नाही। स्लो गॅसवरतीच आपल्याला याला काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, जसं जसं आपण हे शिजवू तसं तसं याचा कलर जो आहे तो आणखीन डार्क होत जाणार आहे। त्यासाठी व्यवस्थित शिजवून घेऊ आणि याची एक पेस्ट आपल्याला बनवायची आहे। तर यापासून आणखीन इथे लक्षात येतं तुम्हाला, आणखीन हे गाढ झालेलं आहे, गडद झालेलं आहे, गडद काळा कलर आलेला आहे आणि नियमित हे आपल्याला हलवत शिजवून घ्यायचं आहे। आणखीन सॉफ्ट करायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो पण अर्क आहे पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरेल आणि आपल्याला संपूर्ण याचे जे गुण आहेत ते मिळतील। तर बघा, हा जो पॅक आहे तुम्ही ताईंनो डाय म्हणू शकता किंवा हेअर मास्क म्हणू शकता किंवा लेप म्हणू शकता, काहीही म्हणा, पण ज्यांचे पण केस वयाच्या अगोदर पांढरे झालेले आहेत त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरणार आहे। बऱ्याचदा पोटातून सुद्धा काही गोष्टी घ्याव्या लागतात ताईंनो। आहार तुमचा उत्तम असावा, आहारामध्ये एखादा आवळा नक्की वापरा किंवा लिंबाचं जे प्रमाण आहे, लिंबू खायला सुरुवात करा, लिंबाचा रस प्या किंवा म्हणजे लिंबू सरबत बनवा किंवा काही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लिंबाचं सेवन किंवा आवळ्याचं सेवन स्टार्ट करा। यामुळे खूप फरक पडतो। आता हे जे आपण बनवतोय हा लेप बऱ्याच जणींना असं वाटतं की वर्क करणार नाही, एकदा वापरला 2दा वापरला तर नक्कीच हा फरक देणार नाहीये तुम्हाला। तर पण काय करायचंय, नियमित जर तुम्ही वापरलात तर नक्की तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येतो। तुमचे हळूहळू केस जे आहेत ते काळे झालेले तुम्हाला दिसतात। पण याचा वापर, या लेपचा वापर नियमित करायचा, एवढं मात्र नक्की सांगेन। बघा ताईंनो, ज्या आपण आयुर्वेदिक वस्तू वापरतो त्यांचा रिझल्ट जो आहे तो थोडासा उशिरा येतो, पण रिझल्ट हमखास नक्की मिळतो, एवढं मात्र नक्की। कारण की आपण केमिकलचे जे पण प्रोडक्ट्स वापरतो केस पांढरे जे केस आहेत ते काळे करण्यासाठी, त्यामुळे होतं काय की तात्पुरता आपल्याला रिझल्ट मिळतो, पण नंतर काही दिवसातच आपले केस जे आहेत ते डबल पांढरे होतात। मग त्या रिझल्टचा काही उपयोग, तात्पुरता काही 2-4 दिवसासाठी आपल्याला केस काळे दिले आणि परत आपले केस जे आहेत ते डबल पांढरे केले, याचा काहीच उपयोग नाही। त्यामुळे आपण अशा ज्या आयुर्वेदिक वस्तू असतात त्यांचा वापर जर केलात तर कायमचे आपले केस जे आहेत, म्हणजेच की
अकाली झालेले जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यासाठी नक्की मदत करते, पण थोडीशी मेहनत यासाठी नक्की घ्यावी लागते. त्यासाठी सांगते. आता बघा हे व्यवस्थित शिजून झालेलं आहे. हलकंसं एक पळीभर इथं पाणी राहिलेलं आहे आणि एवढं मी ठेवलेलं आहे. याला थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळ्या वस्तू एकदम सॉफ्ट शिजलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर काय करायचं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचंय. आता बघा वरून पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आपल्याला. यामध्ये आहे पाणी, त्यामुळे काय करायचंय हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ. जेवढं यामध्ये पाणी आहे तेवढ्यातच आपल्याला सगळं काही करायचंय. परत वरून पाणी ऍड करायचं नाही आपल्याला. आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालू आणि व्यवस्थित एक स्मूथ पेस्ट बनवून घेऊ. तर बघा लोखंडाची कढई आणि आवळा असल्याशिवाय इथं तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. परत ताई काय विचार करतात की लोखंडाची कढई नाहीये, लोखंडाच्या कढईऐवजी दुसरं कुठलं तरी भांडं घेतलं तर रिझल्ट मिळेल. पण तसं होत नाही अजिबात. इथं लोखंडाची कढईच आपल्याला वापरायची आहे. लोखंडाची कढई जर नसेल तर तुम्हाला रिझल्ट कधीच मिळणार नाही. तुम्ही कितीही वेळा ट्राय केला तरी सुद्धा मिळणार नाही. जर तुम्हाला लोखंडाची कढई हवी असेल, विकत घ्यायची असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी इथे लिंक जी आहे ती म्हणजे लोखंडाच्या कढईची जी लिंक आहे तिथं टॅग करेन मी, तुम्हाला समोर दिसत असेल, किंवा व्हिडिओच्या खाली जिथं पण प्रोडक्ट म्हणून लिहिलेलं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या कढईपर्यंत पोहोचू शकता. बघा आता वाटून घेतलेलं आहे आणि काय करायचंय चमच्याने काढायचं आहे गाळणीमध्ये. नाही म्हटलं तर कपड्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. एकदम पातळ कपडा घ्यायचा आणि याला गाळून घेऊ शकता. पण इथं कढईनं हे माफ करा, इथं गाळणीने होईल हे, म्हणजे की गाळलं जाईल, त्यामुळे काय करते मी या पद्धतीनं गाळून घेते. अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता खाली तुम्हाला दिसणार आहे इथे या पद्धतीनं अशी. तर याची जी कन्सिस्टन्सी म्हणा किंवा थिकनेस आहे ते या पद्धतीचं असायला हवं. खूप पातळ सुद्धा असलं तरी सुद्धा रिझल्ट मिळायला वेळ लागेल आणि खूप घट्ट सुद्धा असलं तर ते लावताना थोडासा प्रॉब्लेम होईल. लावताना व्यवस्थित केसांच्या मुळांना लावलं जाणार नाही. त्यासाठी सांगते की हे असंच असायला हवं. तर व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि धुतलेल्या केसांमध्ये हे लावायचं आहे. केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना सुद्धा लावलं तर चालेल, पण केसांच्या मुळांना नक्की लावायचं आहे. नियमित लावायचं आहे. आठवड्यातून एकदा, जर जमलं तर आठवड्यातून 2 वेळा. तर असं नियमित तुम्ही 1 ते 1.5 महिना 2 महिने केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मात्र नक्की येणार आहे. हळूहळू तुमचे केस जे आहेत ते काळे होताना तुम्हाला दिसणारे आहेत. हे इन्स्टंट रिझल्ट देणारं नाहीये. हा जो डाय म्हणा किंवा हा जो लेप आहे तो इन्स्टंट रिझल्ट देणारं नाहीये, एवढं मात्र नक्की सांगेन. आणि नियमित वापरला तर 100% रिझल्ट देणार आहे. त्यासाठी आशा करते तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं लावायचं आणि कसं बनवायचं. तर बघा हे असं पाहिजे आपल्याला. बोटावर घेतलं तर ते खूप वेळानंतर याचा थेंब पडला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा जो पॅक आहे, हा जो लेप आहे आपला तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता हे परत प्रश्न येईल की किती वयापर्यंतच्या लोकांनी लावावं. 50च्या आतमधले सगळे हा लेप लावू शकतात, त्यांना रिझल्ट मिळू शकतो. म्हणजेच की ज्यांचं पण वय 50 आहे त्याच्या आतली जे पण लोक आहेत ज्यांची पण केसांची समस्या, पांढरे केसांची समस्या आहे, ते नक्की लावू शकतात. पण 50च्या वरच्या लोकांना रिझल्ट मिळणं थोडंसं मुश्किल होईल, म्हणून हा जो विषय आहे तो आताच मी क्लिअर करते. 50च्या वरच्या लोकांसाठी वेगळा डाय बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की चेक करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही डाय बनवून घरच्या घरी लावू शकता. नॅचरल आपण तो डाय बनवलेला आहे, त्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत. तर हा लेप धुतलेल्या केसांवरती लावा. आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2 वेळा लावा. रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. जर व्हिडिओ आवडला ताईंनो तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही डिटेल माहिती जी आहे ते घेऊ शकाल. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.